नमस्कार. हवामान व सागरशास्त्रामध्ये सागराची तळरचना याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. साधारणतः पृथ्वीवर सुमारे 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. सागराचा आतील तळभाग एकदम सपाट नाही, तसेच तो सखलही नाही. भूपृष्ठावर ज्याप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण भूरूपे आढळतात, तसं पर्वत, पठारे, मैदाने, त्याचप्रमाणे महासागराच्या तळावरही विविध प्रकारची भूरूपे आढळतात. या भूरूपांचा आणि जमिनीवरील उठाव जे आहेत यांचा जवळचा संबंध आहे. म्हणजे सागराच्या तळात असणारी भूरूपे आणि जमिनीवरती असणारी भूरूपे यांचा जवळचा संबंध आहे. सागर तळावरील कटक, गर्ता यांच्या भूपृष्ठाच्या हालचाली संबंधी त्याचा संबंध आहे. त्यामुळे मानवी जीवनावर ही सर्व भूरूपे परिणाम करतात. आपल्याला एक माहिती आहे की आपल्याकडे जशी भूपृष्ठावर विविध भूरूपे आहेत, म्हणजे डोंगर आहे, दरी आहे, तसं समुद्राच्या तळात सुद्धा उंच उंच डोंगर आहेत, ज्याला कटक असे म्हणतात. जी दरी आहे त्याला गर्ता असे म्हणतात. मग सागर तळाच्या रचनेवर ही पुढील भूरूपे ज्यांचा आपल्याला अभ्यास करता येतो. त्याच्यातील पहिलं भूरूप आहे भूखंड सीमांत, दुसरं सागर द्रोणी, सागर कटक, सागरी डोह, त्याच्यानंतर द्वीपगिरी, त्याच्यानंतर बेसिन, सागरी पठारे ही भूरूप येतात. आता या ठिकाणी आपण हा जो सागराचा तळ दिलेला आहे त्या तळातील काही भूरूपांचा अभ्यास करणार आहोत. पहिला भाग आहे समुद्रबुड जमीन, दुसरा आहे खंडीय उतार, त्याच्यानंतर तिसरा भाग आहे सागरी मैदाने, त्याच्यानंतर सागरी डोंगर, बेट, उपखंडीय बेट आणि सागरी गर्ता. याच्यामध्ये पहिलं जे भूरूप आहे समुद्रबुड जमीन, एक लक्षात घ्या की जर आपण सर्व किनाऱ्यांचा अभ्यास केला, आपल्या कोकणामध्ये जेवढे समुद्र किनारे आहेत, जे अरबी समुद्राला लागून आहेत, त्या सर्व किनाऱ्यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या एक लक्षात येईल की बहुतेक समुद्र किनाऱ्याला डोंगर आहे, डोंगर जोडलेले आहेत. काही डोंगर समुद्राच्या अगदी जवळ आहेत, काही डोंगर अगदी समुद्राच्या थोडे दूर अंतरावरती आहेत. तसं हरिहरेश्वर हा डोंगर जो आहे तो समुद्राला लागून आहे आणि डोंगराचा उतार समुद्रात गेलेला पाहायला मिळतो. तसं गुहागर आहे, गणपतीपुळे आहे, या ठिकाणचा डोंगर जो आहे तो समुद्राला लागून आहे. तर श्रीवर्धन सारखा जो डोंगर आहे तो समुद्रापासून थोडा दूर अंतरावरती. एक आपल्याला लक्षात येईल की डोंगराचा उतार समुद्रात गेलेला आहे. ज्या ठिकाणी डोंगर समुद्राला लागून आहे तोच डोंगराचा उतार समुद्रात गेल्यामुळे असे किनारे जास्त खोल आहेत आणि असे किनारे जास्त धोकादायक आहेत. या ठिकाणी आपल्याला समुद्रबुड जमिनीचा विचार करायचा आहे. भूखंडाचा जलमग्न उथळ सागरी मार्ग म्हणजेच समुद्रबुड जमीन होय. भूखंडाचा उथळ सागरी मार्ग म्हणजे समुद्रबुड जमीन होय. आता या ठिकाणी समुद्रबुड ही जमीन ही सुमारे 100 फॅदम, फॅदम हे समुद्रातील खोली मोजण्याचे परिमाण आहे. फॅदम हे समुद्रातील खोली मोजण्याचे परिमाण आहे. समुद्रबुड जमीन ही 100 फॅदम. या ठिकाणी आपण समजून घेऊया, 1 फॅदम म्हणजे 2 मीटर. म्हणजे जेव्हा 2 मीटर अंतर असतं त्याला 1 फॅदम म्हणतात. असे जवळजवळ 400 मीटर खोल किंवा 100 फॅदम खोल एवढा भाग हा समुद्रबुड जमिनीचा असतो.
खोलीचा भाग असतो. हा भाग किनाऱ्याजवळ समुद्रात बुडालेला उथळ भाग असतो. याची सरासरी जी रुंदी असते ती 65 ते 68 किलोमीटर इतकी असते. समुद्रबोड जमिनीची रुंदी किनारपट्टीच्या प्रदेशात च्या प्राकृतिक रचनेवर अवलंबून असते. ज्या किनारपट्टीवर विस्तृत मैदाने आहेत, तेथे समुद्रबोड जमिनीची रुंदी जास्त असते. या उलट किनारपट्टीवर पर्वतीय पर्वतरांगा जर असतील तर त्या ठिकाणी समुद्रबोड जमिनीची रुंदी कमी असते. याचं जगातलं एक उत्कृष्ट उदाहरण असेल तर ते अँडीज पर्वतरांगेमुळे पॅसिफिक महासागरात समुद्रबोड जमिनीची रुंदी ही फक्त 16 किलोमीटर इतकी आढळते. तर अटलांटिक महासागरात उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळ समुद्रबोड जमीन जी आहे ती 96 ते 120 किलोमीटर रुंद असते. या समुद्रबोड जमिनीनंतर थोडासा उताराचा भाग आहे, ज्याला खंड उतार असे म्हणतात. त्याच्यानंतर थोडा मैदानी प्रदेशाचा भाग आहे, त्याला सागरी मैदाने असे म्हणतात. या मैदानी प्रदेशावर छोटे छोटे डोंगर आहेत, त्याला सागरी डोंगर असे म्हणतात. या मैदानी प्रदेशानंतर सागरी गर्तेचा भाग येतो, दरीचा भाग येतो. काही ठिकाणी समुद्राच्या तळात ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि हा ज्वालामुखीचा शंकू किंवा ज्वालामुखीचा डोंगर समुद्राच्या पृष्ठाच्या वरती येतो, ज्याला बेट असे म्हणतात, किंवा त्याच्यातून काही छोटी बेट तयार होतात, ज्याला उपखंडीय बेटे असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे साधारणतः सागराच्या तळरचनेचा अभ्यास केला जातो. धन्यवाद.